हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सो आज ब्लॉग शूट करण्याचं रिझन हेच आहे की लास्ट टाइम जी इंस्टाग्रामवर शूट केली होती, लाईक पोस्ट केली होती, तर आयडिया नव्हती की ती एवढी व्हायरल जाईल. म्हणजे मला खूप छान वाटते की ऑलमोस्ट 15 मिलियन प्लस व्ह्यूज झालेत त्या रीलवरती, 90K प्लस समथिंग लाईक्स आहेत. खूप खूप सारं त्याला प्रेम भेटलं तुमच्या सगळ्यांकडून, त्यासाठी थँक्यू. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ती रील नॉर्मली शूट केली होती, म्हणजे माहिती नव्हतं, लाईक ठरवून शूट केलं नव्हतं, कंटेंट म्हणून पोस्ट केलेली, पण आयडिया नव्हती की एवढं नॉर्मल कंटेंटला एवढं सगळं भेटतील व्ह्यूज अँड ऑल. पण ती रील खूप व्हायरल झाली, त्यासाठी मी सगळ्यांना ॲक्च्युली मनापासून थँक्यू बोलते की खरंच म्हणजे मला नव्हतं माहिती की एवढं तुम्ही प्रेम दाखवता त्या रीलला. आणि नेक्स्ट म्हणजे ना की मला असं वाटतं की आता माझा अकाउंट फ्लोमध्ये तर मला शूट केलं पाहिजे अजून. सो मी आज रील शूट करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना सगळ्यात पहिले होळीच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. सो आज मी होळीच्या रिगार्डिंगच रील शूट करेल. आणि होप आज संडे, सो संडेला ब्लॉग शूट होणं मस्तच आहे. मग हा ब्लॉग मी शूट करेल आणि दिवसभर पोस्ट करेल. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. संडे असल्यामुळे सगळेजण गावाला गेले होते. रिधू पण गेली होती, आई, बाप्पू, हबी, दादा, आरुष सगळेजण गेले होते. सो आम्ही डिसाईड केलं की शॉपिंगला जायचं. लाडक्या बहिणी योजनेच्या ताईंचे पैसे आलेले, सो ताईंना शॉपिंग करायची होती. माझे नाही आले, आईंचे नाही आले, पण त्यांचे आलेले. सो त्या बोलल्या ठीक आहे, भावाने पैसे वाढले तर शॉपिंग करून घेऊया. त्याच्यामुळे आम्ही दोघीजण गेलो. फर्स्ट टाईम त्या शॉपमध्ये गेलेलो. व्हरायटीज खूप साऱ्या होत्या. आता मी नेम डिस्क्लोज नाही करत आहे, बट तिथे खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि त्यांना कपडे घ्यायचे होते. व्हरायटीज एवढ्या छान होत्या ना, आणि त्यांना ते एकदम सूट करत होतं. म्हणजे कोऑर्ड सेट होते आणि खूप छान होते. आणि त्यात आमची ताईंची खुशी शॉपवाल्याला सांगत होते आमची रील बघितली का किती व्हायरल झाली आहे ते. आता शॉपवाल्याला काय माहीत, मग आम्ही त्यांना दाखवली व्हायरल झालेली. ताईंनी एवढी शॉपिंग केली, सो मला वाटलं मी पण काहीतरी घ्यायला पाहिजे, म्हणून मी हा वन पीस ट्राय केला. बट मला तो खूप मोठा वाटत होता. म्हणजे रील शूट करण्यापुरता ठीक होता, पण मी असं एवढं मोठं नाही वेअर करू शकत घरात, तर मला जमणारच नव्हतं. सो मी नाही घेतलं. मग शेवटी ताईंचेच कपडे घेतले. मग म्हटलं ठीक आहे. आणि मी एक घेतला वन पीस. म्हटलं ठीक आहे, घरी वगैरे नाही घालता येणार, पण कुठे बाहेर गेलं फिरायला तर घालता येईल, असं बोलून आम्ही मस्तपैकी शॉपिंग केली. घरी कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही एवढं स्पेंड करून आलो आहे, म्हणून आता माहिती नव्हतं घरचे काय रिॲक्ट करतील, कारण घरी कोणीच नव्हतं. आम्ही गेलो तोपर्यंत पण ते लोक आले नव्हते. घरी पोचून थोडाच वेळ झाला तेव्हा हे लोक आले होते आणि तिला खूप झोप आलेली. सो ती आल्या मी तिला झोपवलं पहिले तर, आणि नंतर मग आम्ही जेवायला घेतलं, बिकॉज लवकर आवरून निघायचं होतं शूटसाठी. सो म्हणजे मला ती उठायच्या आधी सगळं आवरायचं होतं. थोड्या वेळात ती उठलीसुद्धा. मग तिला खायला करून घातलं, आणि तिला खायला करून घातल्यानंतर मग मला आवरायला सुरुवात करायचं होतं. सो इव्हिनिंग झाली आहे आणि आता जायचं आहे शूटला. हजबंड बाहेर गेलेत, तर ते बोललेत की लाईक तू आवरून ठेव, आपण जाऊया म्हणून. असं मला थोडंसं वेळ वाटत होतं की लाईक ते मला परमिशन देतील की नाही. पण कसं होतं ना, ते मला सपोर्ट करत राहतात. म्हणजे ते सपोर्ट करतात की लाईक तू करतेस तर म्हणजे त्यांना छान वाटतं की मी काहीतरी करते. मग आता मी आवरते आणि आम्ही इथेच चाललो आहे. एक वटेश्वरचं मंदिर आहे, आय मीन पुरातन काळातलं आहे, आणि तिथं म्हणजे लाईक क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. तुम्हाला मी नक्की दाखवेल व्हिडिओमध्ये. सो आता मी रेडी होते आणि आम्ही शूटसाठी निघतो आहे. मी शूट कंटिन्यू करते. ओके. सो ही ज्वेलरी आणि मेकअप रेडी झालं. मला अजून साडी वेअर करायची आहे. होप सो की नीट माहिती नाही हजबंड काय रिॲक्ट करतील, बट माझा साडीचा जो काट आहे ना तो सिल्वर आहे. सो मला सिल्वर ज्वेलरी वेअर करायची होती. आणि हा झुमका ना लिपस्टिकने खराब झाले, म्हणजे एवढा कळून नाही येते, माहिती नाही हो शूटमध्ये दिसेल की नाही, बट ठीक आहे, होऊन जाईल. बघू काय दिसतंय, कसं दिसतंय ते तर बघू शूटमध्ये. साडी पूर्ण रेडी झाल्याशिवाय मला लुक नाही कळणार आहे ॲक्च्युली. छान दिसतोय लुक तसं तर, एवढं काय वाटत नाही. सो फायनली मी रेडी झाली आहे. आणि काय झालं प्रॉब्लेम माहितीये का, मी जो झुमका घातला होता ना आधी, तो झुमकाच तुटला. झुमका विथ लुक छान वाटत होता, पण आता हे छोटे इयरिंग सूट नाही करत. हे झुमका विथ खूप छान वाटत होता, एकदम मस्त दिसत होता. पण आता नो ऑप्शन. मे बी जाताना बघू, भेटला तरी मी घेईन. पण हा असा लुक दिसतोय साडीवरती. लेट मी शो. असं दिसतंय. चिऊ मग
सोबत राहून सगळं शिकली होती. ताई इकडे बघा. सो ते मंदिर जे आहे ना ते घरापासून थोडंसं लांब आहे, म्हणजे जायला ॲटलिस्ट 5 ते 7 मिनटं लागतात गाडीमध्ये. एकदम पुरातन काळातलं आहे आणि आर्किटेक्चर खूप छान आहे. म्हणजे शूटला तिथे खूप लोक येतात. ॲक्च्युली चार्जेस पे करायला लागतात, पण सॉंग्सचे यूट्यूबच्या वगैरे तिथे खूप शूटिंग चालतात, प्री वेडिंग शूट वगैरे, बेबी शूट. म्हणजे मी इथं ह्याच्या आधी पण 2-3 वेळा शूट करून झाले. लोकेशन एकदम मस्त आहे आणि म्हणजे सिटीपासून आउटसाईडला आहे, त्याच्यामुळे एकदम शांत वाटतं तिथे. पण हां, शूटला लोक असतात, म्हणजे कधी कधी तिथं सुनं पण असतं आणि कधी खूप सारे लोक पण असतात. आम्ही गेलेलो तर ऑलमोस्ट 4-5 शूट चालले होते, व्हिडिओ शूटिंग वगैरे चाललं होतं. आणि ते बाहेर मंदिराच्याच बाहेर ना त्यांनी रूम वगैरे काढलेत लोकांना चेंजिंगला अँड ऑल. ऋतूचं पण इथं 2-3 वेळा शूट करून झालं होतं. माझ्या शूटनंतर हे कलर वगैरे लागलेले आहेत. मी ॲक्च्युली इंस्टाग्रामवर रील पोस्ट करून झालेत, मे बी तुम्ही बघितल्या पण असतील. त्याच्यामुळे सगळं तोंड खराब झालं होतं. शूटनंतर आम्ही घरी गेलो होतो. खूप म्हणजे जास्त उशीर शूट नाही करता आलं, कारण की ह्यांना जायचं होतं एका ठिकाणी बाहेर, त्याच्यामुळं. फायनली शूट करून घरी आलो. तिथं खूप गर्दी होती शूट करताना. आय नो, खराब झाले सगळं तोंड. चहा इज द लव बोलतात ना, खरंच चहा पिल्याशिवाय म्हणजे माझा तर कंटाळा बिलकुलच जात नाही. चहा इज द मस्ट. ॲक्च्युली आम्ही इव्हिनिंगला गेम खेळणार होतो, पण खूप कंटाळा आलेला आणि माझं डोकं खूप भयानक दुखत होतं. मग मी हिच्यासोबतच टाईम स्पेंड केला. सो असा संडे स्पेंड झाला. मी इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट केलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तरी पण जाऊन माझं एकदा प्रोफाईल चेकआउट करा. आणि हा संडेचा होता ब्लॉग. खरं तर लेट पोस्ट होईल, मे बी मला एडिटला टाईम नाही भेटणार आणि मे बी तेच होणार आहे. मी 2 दिवसात एडिट करून नक्की पोस्ट करायचा ट्राय करेल. होप तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग आवडला असेल.